गोजरी गोजरी तर नमस्कार मित्रांनो, ही व्हिडिओ क्रिएट करणे अगदी सोपं आहे. आणि जर कोणी आपल्या चॅनल नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असे व्हिडिओचे बीट पॉईंट तुमच्यापर्यंत सारखे येत राहतील. तर पहिले काय करायचं, VPN स्टार्ट करून घ्यायचं आणि कॅपकटमध्ये यायचं. कॅपकटमध्ये आल्यावर का न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं. जे मटेरियल दिलं ते मटेरियल इथे घ्यायचं तुम्हाला आधी. आता मटेरियलचं बीट पॉईंट इथे घेतलेलं आहे आपण. तर बीट पॉईंटनुसार जिथे जिथे बीट चेंज होतो ना तिला काय करायचं, करून घ्यायचं. स्प्लाईटचं खाली ऑप्शन आहे, बीटवर क्लिक करायचं, खाली स्प्लाईटचं ऑप्शन आहे. जे चेंज होते ना ते स्प्लाईट दाबायचं म्हणजे कट होतो. आता मी तुम्हाला फक्त 2च बीट पॉईंट कट करून दाखवले. बाकीचे बीट पॉईंट तुम्ही कट करायचे तर, आणि पहिला फोटो क्लिक करायचे, खालचे ऑप्शन पुढे स्क्रोल करायचे. तर तुमचा याचा फोटो टाकायचा म्हणल्यावर पुढं स्क्रोल करायचे, रिप्लेसवर जायचं. रिप्लेसवर जायचं आणि तुमचा जो कोणताही फोटो असेल ना तर फोटो इथे सेटअप करून घ्यायचा आहे. थोडक्यात मी एक फोटो घेतो असं आणि 2 बटनला फिक्स करून घ्यायचं. असं मी ऑलरेडी फोटो फिक्स केलेले आहेत, पण तुम्हाला सांगायसाठी करतो तसं. खाली ॲड ओडीचं ऑप्शन, त्याच्यावर क्लिक करायचं, ऑप्शन पुढे स्क्रोल करायचे, नेक्स्ट टेकवर जायचं. आणि जी मी बीट मार्क जी व्हिडिओ दिलेली त्याचा ओडिओ इथे घ्यायचा आपल्याला. आता इथं ओडिओ लागलेला आहे. तर काय करायचं आता आपल्याला, बीट पॉईंट आहे का 6 पर्यंत, 7 पर्यंत बीट पॉईंट जे 8 आहे का तिथवर तुम्ही स्प्लाईट भरून घ्या. आणि ह्याच्यातले फोटो काय आपल्याला खाली घ्यायचे. तर पहिला फोटो क्लिक करायचे, ऑप्शन पुढे स्क्रोल करायचे, तर इथं डुप्लिकेट करायचं आणि त्याच फोटोला आहे का क्लिक करायचं, खाली ऑप्शन पुढे स्क्रोल करून ओव्हरले क्लिक करायचं. म्हणजे हा फोटो काय होतं खाली येतो, आणि खाली यायला की पहिले फोटो क्लिक करायचे. अशा दुसऱ्या फोटोला करायचं, तिसऱ्या फोटोला करायचं. ते 7 बीट पॉईंट आहेत का तिथवर करायचे. ते खाली आले की त्याला आपल्याला हे करायचं इथं, म्हणजे ऑडिओ आपलं व्हिडिओ एडिटिंगमध्ये ते बीट आहेत ना ते द्यायचे आपल्याला. तर तुम्ही हे फोटो खाली घ्या, ऑडिओ लावून घ्या आणि बीट पॉईंट कट करून घ्या. तोपर्यंत मी घेतो. हे 500 बीट पॉईंट खाली कट करून घेतलेले आहेत मी सगळे, एका खाली एक. तर ते कुठवर घेतलेले तर 9 सेकंदापर्यंत घेतलेले कट करून मी. तर तुम्ही घेतले असतील आता. तर काय करतात आपल्याला ह्याला इफेक्ट द्यायचं. तर पहिले जे आपण जेवढे फोटो खाली घेतलेले आहेत ना तेवढेच फोटोला काय करतात आपल्याला ओव्हरले कमी करायचे. सगळ्या फोटो पहिले क्लिक करायचे, ऑप्शन पुढे स्क्रोल करायचे. सॉरी, ऑपोजिटी कमी करायचे. ऑपोजिटी आपल्याला ही काय करायचं 50 ठेवायचं, फक्त 50. इथून मागचे जेवढे फोटो आहेत का तेवढ्याला ऑपोजिट कमी ठेवायची, म्हणजे 50 ठेवायची. जेवढे फोटो आपण खाली घेतलेत का तेवढेच ऑपोजिटी कमी ठेवायचे फक्त. आणि आता पहिले फोटो खालचे जे आपण कट केले खाली फोटो घेतलेले आहेत का त्यांच्यावर क्लिक करायचं. पहिला फोटो ॲनिमेशनमध्ये जायचं, 3D कार्टून हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन 3D कार्टून हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये ट्रिपलेट 1 हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये 3D कार्टून हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये 3D कार्ड 1 हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये 3D कार्ड 3 द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला आता ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये 3D कार्ड 4 हे इफेक्ट द्यायचे. तर आता जेवढे खाली घेतलेले होते ना आपण कट करून फोटो, त्यावेळेला आपण इफेक्ट दिलेले. तर आता वरचे जे फोटो आहेत ना त्यांना इफेक्ट द्यायचे. तर वरच्या फोटोला इफेक्ट करून द्यायचे. त्या जिथून 7 सेकंदापासून, म्हणजे पहिले 3 फोटो सोडून द्यायचे आणि 7 सेकंदापासून तिसऱ्या फोटोच्या सुरुवातीपासून, म्हणजे आपलं 4थ्या फोटो सुरुवातीपासून इफेक्ट द्यायला चालू करायचं. चला देऊ त्याला इफेक्ट. ते फोटो क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये जायचे. आता कॉम्बोमध्ये पांडुलो मोहन हे इफेक्ट असेल. इफेक्ट खाली गेले काय, तुम्हाला जिथं सापडून इफेक्ट ते देऊन टाका. पांडुलो मोहन हे इफेक्ट आहे ते द्यायचं आपल्याला.
सॉरी इफेक्ट ते सध्याला मी VPN दुसऱ्या कंट्री जोडल्यामुळे आपलं इफेक्ट इथं दिसत नाही सध्याला. तरी पांडुलम 1 ह्याला द्यायचं आहे, पांडुलम 2 ह्याला द्यायचं आहे, पांडुलम 1 ह्याला, पांडुलम 2 असे काय करायचे. हे 4 फोटोला काय करायचं, पहिल्यापासून पांडुलम 1, पांडुलम 2, पांडुलम 1, पांडुलम 2 असे इफेक्ट द्यायचे. आता 10 सेकंदापासून पुढच्या फोटोला इफेक्ट द्यायचे. तर ते काय ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. आता इनमध्ये रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आहे. तर ऑल सगळ्या फोटोला एवढं हेच इफेक्ट द्यायचे तुम्ही समोरच्या जेवढे असतील की तेवढे. फक्त काय करायचं आहे, 11 सेकंद 12 सेकंदमधला हा फोटो आहे का, त्याला फक्त काय करायचं आपल्याला रॉक हॉरिझॉन्टली इफेक्ट द्यायचे. रॉक हॉरिझॉन्टली सर्वात लास्टचे फोटोला एक रॉक हॉरिझॉन्टली, ह्या फोटोला एक रॉक हॉरिझॉन्टली इफेक्ट द्यायचे. तर आता इफेक्ट देऊन झालेले. तर आता आपल्याला बॉडी इफेक्ट आणि व्हिडिओ इफेक्ट द्यायचे. आणि जे की आहेत का त्याला एक इफेक्ट द्यायचे. तर पहिल्या कीवर क्लिक करायचे, खाली ऑप्शन पुढं स्क्रोल करून ब्लॅक फेड हे इफेक्ट द्यायचे. आणि ह्याची लेन्स आहे का ही आउट ऑफ राहून द्यायची. आणि समोरच्या ह्याला एक द्यायची फक्त. आता त्यात पहिले 2 फोटो का ह्यांनाच द्यायचे ते फोटो इफेक्ट आहे. आणि लेन्स ही फुल राहू द्यायची दोन्ही फोटोची. तर आता झालेले ते 2ला द्यायचे. आणि जिथं आता हे फोटो सुरू होतो का, म्हणजे 10 सेकंदापासून फोटो सुरू होतं का त्याला इफेक्ट द्यायचे. त्या कीवर, त्या कीला सर्वांना एकच इफेक्ट द्यायचं फक्त. आता ते लाईट इफेक्टमध्ये जायचे. आणि सनसेट फ्लॅश हे इफेक्ट द्यायचे. लेन्स ही फुल राहून द्यायची. आणि इथून पुढं जेवढे पण की आहेत ना, इथून पुढच्या त्या सर्व कीला आहे का हेच इफेक्ट देऊन टाकायचे. तेवढे इफेक्ट देऊन घ्या तुम्ही. आता तर आपल्याला काय करायचं, आता 10 सेकंदापासून जिथं पुढं 9 सेकंद 10 सेकंदमधून जिथं आपण की जोडलेलीत का लास्टच्या सर्व फोटोला, त्या कीपासून आपल्याला एक इफेक्ट द्यायचं. ते आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल. लीक 1 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला, लाईट इफेक्टमध्ये भेटून जाईल तुम्हाला. ते इफेक्ट काय करायचं आपल्याला शेवटपर्यंत राहून द्यायचे. आणि 12 सेकंद खालचे ते 2 फोटो आहेत का, हे 2 फोटो 12 सेकंद खालचे, त्यांना 2 हे एक इफेक्ट द्यायचं आपल्याला. ते बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल. ट्रेंडिंगच आहे. फ्रॅगमेंट क्लोन हे इफेक्ट द्यायचे. आणि आता डायरेक्ट काय करायचं, 14 आणि 15 सेकंदमधला हा फोटो आहे का, म्हणजे लास्ट 3 नंबरला जे बीट आहे का त्याला इफेक्ट द्यायचं आहे. ते पण आपल्या बॉडी इफेक्टमध्येच भेटून जाईल. ग्लोईंग डबल्स हे इफेक्ट द्यायचं आहे. आता आपण व्हिडिओ आपली क्रिएट झालेली तर वर 1080pचं ऑप्शन आहे. नंतर 4K करायचं म्हणजे क्वालिटी चांगली येते. आणि त्या खालचं आहे का ते पण हाय करून टाकायचं, म्हणजे क्वालिटी एकदम चांगली येते. आणि एक्सपोर्ट करून टाकायचं. आणि जर कोणाला हा व्हिडिओ बनवायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझं मी व्हॉट्सअप नंबर देतो आहे. तर त्याच्यातून तुमचा फोटो टाका, तुम्हाला अगदी फ्रीमध्ये व्हिडिओ बनवून देईल. आणि फक्त आपलं काय करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी इंस्टाची लिंक आहे काय त्याच्यावर जाऊन एक फक्त फॉलो करा. धन्यवाद. डन.